बघा, जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन तालुक्यात अनवी नावाचं गाव आहे। या गावामध्ये शिवरात्रीच्या दिवशी महादेवाचं दर्शन घ्यायला का आला म्हणून कैलास बोराडे नावाच्या मुलाला तिथले जे गुंड आहेत नवनाथ दौड आणि भागवत दौड यांनी तापलेल्या सळ्यांनी लोखंडी गजानी त्यांच्या संपूर्ण अंगावरती चटके दिलेले आहेत। त्याचे व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झालेले आहेत, परंतु त्या प्रकरणाची इतकी चर्चा झाली नाही। आज एकच नवनाथ दौड फक्त अटक आहे, बाकीचे लोक फरार आहेत। दोघांचीच एफआयआर मध्ये नावं आहेत, परंतु हे कृत्य दोघांचं नाही आहे। अनेक लोक त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत आणि म्हणून सरकारकडे आमची मागणी अशी आहे की जी व्हिडिओमध्ये लोक आहेत त्या सगळ्या लोकांच्या वरती गुन्हे दाखल करावे। नवनाथ दौडला अटक केलेली आहे, त्याच्या भावाला भागवत दौडला तात्काळ अटक करावी आणि त्यांच्यावरती मोकोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करावी, कारण त्यांच्यावरती यापूर्वी सुद्धा अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत आणि हे वर्चस्ववादाच्या लढाईतून झालेला आहे। काहीच संबंध नाही। तो मुलगा एकदम साधा सरळ मुलगा आहे आणि त्याला तुम्ही इतक्या चुकीच्या पद्धतीनं घाणेरड्या पद्धतीनं कुरतेला एक सीमा असते। संतोष देशमुखला ज्या पद्धतीनं मारलं, ज्या नीचपणानं मारलं, राक्षसी वृत्तीनं मारलं, तीच वृत्ती यामध्ये दिसून येते। परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये कुणीही गंभीरतेनं दखल घेतलेली नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांना काल भेटलो, त्यांनी सक्त सूचना जालना एसपीना काल दिलेल्या आहेत। परंतु रोज उठून तुम्ही किती लोकांना मारणार? 5 मर्डर हे जालना जिल्ह्यामध्ये झालेले आहेत, त्याची पण मी यादी घेऊन आलेलो आहे। जवळपास 5 मर्डर गेल्या 2 वर्षात झालेले आहेत। त्यामध्ये रामदास जोशी नावाचा एक धनगरवाडी तालुका भोकरदनचा मुलगा आहे, त्याच्या अंगावरती ट्रॅक्टर घातला। मी त्या गावात गेलो होतो, संतोष दानवे साहेब आणि नारायण कुचे साहेब माझ्यासोबत होते। नंतर 29/6/21 डोंगरगाव सायगावला तिथल्या एका मुलाचा मर्डर केला, शिवाजी बाबासाहेब पितळे। त्यातले अजून काही आरोपी अटक व्हायचे बाकी आहेत, त्रुटीमुळे काही सुटले। पाटोदा तालुका मंठा जिल्हा जालना इथं किरकोळ कारणावरनं तुकाराम आबासाहेब सरावणे याचा मर्डर करून टाकला। एक नाही अशी अनेक प्रकरणं आहेत। अतुल खनके या तरुणाला अखनी तालुका मंठा जिल्हा जालना इथं त्याचा मर्डर केला आणि कोकाटे आदगावचं प्रकरण सगळ्यांना माहित आहे, मीडियामध्ये आलं होतं। तिकडे लातूरला माऊली सोट नावाचा पोरगा प्रेम प्रकरणातून त्याचा मर्डर करून टाकला। 2.5 तास त्याला मारत होते, 2.5 तास पाणी मागितल्यानंतर त्याच्या तोंडात लघुशंका केली। 2.5 तास कुणालाही जवळ येऊ दिलं नव्हतं, दवाखान्यात न्यायचं म्हटलं तरी। मग पोलीस आल्यानंतर त्याला दवाखान्यात नेलं, तेव्हा त्याचा मृत्यू झाला होता। एक ना अनेक प्रकरणं अशी सुरू आहेत, तर या बाबतीमध्ये सरकारनं काहीतरी निर्णय घ्यावा। भटक्या विमुक्तांच्या वरती जे अन्याय होत आहेत, भटक्या जमातींच्या वरती जे अन्याय होत आहेत त्यांना संरक्षण देण्यासाठी अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत काहीतरी निर्णय सरकारनं घेण्याची आवश्यकता आहे आणि अशी मागणी आज आम्ही सरकारकडे करणार आहे।